स्वातंत्र्य सैनिकांबाबत केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असा आरोप ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला। 2014 नंतर देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं या मतावर मी ठाम आहे आणि ते बदलणार नाही असं सांगत मी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही असं गोखले यांनी म्हटलं आहे। गोखले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते। कंगना राणावतच्या वक्तव्याचे विक्रम गोखले यांनी समर्थन केल्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला। त्यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी विक्रम गोखले यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी विक्रम गोखले यांनी सडेतोड आणि परखड भूमिका मांडली। यावेळी विक्रम गोखले आक्रमक झालेले पाहायला मिळाले। कंगना राणावत या मुलीची इतर जी काही भाष्य आहेत आज 2 वर्षात त्यांनी केलेली ही तिची वैयक्तिक मतं आहेत। भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वतःची काही कारणं असू शकतात। त्या तिच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला, त्यामध्ये माझीही काही कारणं असू शकतात। ती समजावून न घेता ताबडतोब धुराळ उडवायला सुरुवात झाली। त्या मुलीची माझी ओळखही नाही, मी कधी बरोबर काम केलं नाही, काही संबंध नाही। परंतु तरीही कोणीतरी काहीतरी बोलतंय त्याची दखल घेणं, त्याबद्दल आपलं मत असेल आणि आवश्यकता असेल तर ते मत व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे। माझी तिच्याशी ओळख नसली तरी माझ्या राजकीय अभ्यासाची आणि माझी चांगली ओळख आहे। त्यामुळे मी तिचा दुजोरा जो दिला त्याच्या पाठीमागे माझीही काही कारणं आहेत असं मी जे म्हणालो, ती कारणं तर मी सांगत बसत नाही। 18 मे 2014 रोजीचा इंग्लंडवरून निघणारा गार्डियन पेपर वाचा, त्या दिवशीचा अंक वाचा। आय रिपीट, गो थ्रू दॅट पर्टिक्युलर इश्यू on 18th May 2014. Read it carefully. What Guardian has said, exactly that is what Kangana has said. I have that Guardian's issues copy. Go through it. त्यामुळे कंगना काहीही चुकीचं बोललं नाही असं मी म्हणालो। लगेच ताबडतोब बोंबा बोंब असं। तर माझी ओळख माझ्या राजकीय अभ्यासाशी आहे, भारतीय नागरिक म्हणून, आणि राजकीय अभ्यासक विश्लेषक नाही, नो अॅनालायझर, अ स्टुडंट ऑफ पॉलिटिक्स ऑफ दिस कंट्री, हा माझा अभ्यास आहे। आणि म्हणून 2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे आणि ते मुळीच बदलणार नाही। ते मत मी बदलणार नाही आणि त्यामुळे ज्यांना मी काय बोललोय माझ्या मूळ भाषणामध्ये, जे तुम्ही लोकांनी दाखवलंच नाही, त्या मूळ भाषणामध्ये मी काय म्हणालेलो आहे हे अश्रू ढाळणारे जे स्वातंत्र्य सैनिक आता आहे, ज्यांचे शिव्याशाप मला मिळत आहेत, त्यांना कदाचित कळेल की विक्रम गोखले काय म्हणाले होते आणि त्याचा विपर्यास कसा केला गेला। मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केलेला नाही। या मूळ भाषणामध्ये मी हे म्हणालेलो आहे, जे तुम्ही दाखवलेलंच नाहीये, की
मतितार्थ असा आहे, दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल. मग बाकीचे लोक जे ज्यांनी प्राण दिले, फासावर लटकले, गोळ्या घातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, त्यांची अवहेलना झाली, याबद्दल आपल्याला कोणालाही कसलीही शरम वाटत नाही? त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही? हिअर आय गेट वाईल्ड. अठरा मे 2014 रोजी माझा भारत जागतिक राजकीय पटलावरती एक सक्षम देश म्हणून उभा राहायला त्याने सुरुवात केलेली आहे. त्याचा मला अभिमान आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ते मला कोणावरही लादायचं नाही. ते तुम्ही स्वीकारा न स्वीकारा तुमची मर्जी. मला जेव्हा प्रश्न विचारला गेला त्याच्यावरती मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. यापेक्षा अधिक मला या विषयावरती बोलायचं नाही. मुद्दा क्रमांक 2, आर्यन आणि शाहरुख. नको त्या ठिकाणी मीडियानी नको ते संदर्भहीन प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातला हा एक प्रश्न. त्याच्यावरती त्या माझ्या जे तुम्ही 72 तास 50 तास 100 तास चालवताय TRP वाढवण्याकरता, हे काही तुम्ही दाखवताय, त्याच्यामध्ये माझं उत्तर पहिलं असं आहे, नो कमेंट्स. त्याच्यावरही मीडिया लगेच प्रश्न विचारायला सुरुवात करणार तयारी दिसत होती मला. तर म्हणून मी त्यांना सांगितलं, थांबा, इट इज नॉट, no comments is not because I feel insecure because I'm making comments on Bollywood. No. Because माझ्या दृष्टीने आर्यन खान, शाहरुख खान आणि त्यांच्या संदर्भात जे काही चालू आहे ते अतिशय क्षुल्लक आहे. माझ्या भाषणाच्या संदर्भात मी बोलतोय, ड्रग्ज या विषयाशी ते संबंधित आहे, तेव्हा त्या विषयाशी ते महत्वाचं आहे. तो विषय नव्हता. विक्रम गोखले यांच्या 76व्या वाढदिवसा दिवशी जे शब्दही माझ्या तोंडात नाहीत त्याबद्दल प्रश्न विचारणं हा पहिला गुन्हा प्रेसचा आहे, मीडियाचा आहे. आय मेक एलिगेशन्स. Don't ask me silly questions. Come with proper questions. त्यामुळे प्रश्न विचारणार मीडिया म्हणून मी उत्तर दिलं की मी घाबरून बिबरून नो कमेंट्स बनवलेलो नाही. शाहरुख आणि आर्यन काय बॉलिवूड मधला कुठलाही नट माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. आणि करायचा प्रयत्न केला तरी मी माझं नाव विक्रम चंद्रकांत गोखले असं लावतो. मी दुसऱ्या कोणाचं माझं बापाचं नाव म्हणून लावत नाही. आय प्रॉमिस यू आय विल नॉट गेट वाईल्ड. मी मला खाणाखुणा करते. तर तो जो काही विषय आहे ते माझं जे उत्तर आहे तो अत्यंत फालतू विषय होता त्या ठिकाणी आणि आहे. त्यापेक्षा 2 दिवसापूर्वी किंवा आणखीन काही दिवसांपूर्वी 21 वर्षाचा मुलगा जो आपल्या लोकांच्या रक्षणाकरता तिकडे बॉर्डरवर 24 तास उभा राहतो. 21 वर्षाचा मुलगा आणि दहशतवाद्यांच्या गोळीला डोक्यात गोळी देऊन मरतो. तो माझा नायक आहे. नॉट शाहरुख, not Aryan. This is what I have said.